पाहत आहोत अपूर्णांक. अपूर्णांक ते अपूर्णांक. ठीक आहे. अपूर्णांक पटकन जा. अपूर्णांक. आता अपूर्णांकाचे 3 प्रकार आहेत. अपूर्णांकाचे किती प्रकार आहेत? 3. किती प्रकार आहेत? 3. बघा, समच्छेद. समच्छेद. समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? ज्याचा छेद सारखा आहे तो. ज्याचा छेद सारखा आहे तो म्हणजे कसा? बघा, हा अपूर्णांक 3/5. याला वरच्याला काय म्हणायचं? अंश. काय म्हणायचं? खालच्याला काय म्हणायचं? 3/5. आता हा छेद आहे तो सारखा 3/5, 4/5, 2/5, 10/5 हे झाले समच्छेद. समच्छेद म्हणजे समान छेद असणारे अपूर्णांक. लक्षात आलं? समच्छेद अपूर्णांक. आता कसला अपूर्णांक बघा. त्यानंतर अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक. आता अंश अधिक ह्याच्यातच अर्थ आहे. अंश अधिक म्हणजे अंश काय आहे? अधिक आहे म्हणजे जास्त आहे. म्हणजे काय? आता समज 10/4. ह्याचा अंश मोठा आहे का नाही? तो अंश अधिक. अंश मोठा आहे तो कसला अपूर्णांक? म्हणा, अंश मोठा आहे तो अंश अधिक. अंश मोठा आहे तो अंश मोठा आहे तो अंशाधिक अपूर्णांक. बघा, आता 6/4. अंश मोठा आहे का? आहे. 9/3 हा अंशाधिक अपूर्णांक. तिसरा प्रकार आहे छेदाधिक. छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे छेद अधिक आहे म्हणजे छेद जास्त आहे. म्हणजे कसा? आता 6/10. छेद अधिक आहे की नाही? जास्त आहे ना, म्हणजे छेद अधिक. आता 9/10, 8/9, 2/15 छेदाधिक अपूर्णांक. कळालं का? छेद जास्त आहे, छेदाधिक अपूर्णांक. अंश मोठा आहे, अंशाधिक अपूर्णांक. छेद सारखे आहेत तो कसला? समच्छेद अपूर्णांक. लक्षात येते? आता समजा प्रश्न दिला. आता मला उत्तर सगळ्यांनी सांगायचा. हा कसला अंश आहे? कसला अपूर्णांक आहे? छेदाधिक. कसला अपूर्णांक आहे? आता अंशाधिक. कसला अपूर्णांक आहे? आता कसला आहे? आहे ना? कळालं तुम्हाला? आणि आता हे कसले अपूर्णांक आहे? समच्छेद अपूर्णांक. हे कसले अपूर्णांक आहेत? समच्छेद. आणि अजून एक आहे, अंश पण सारखा नाही आणि छेद पण सारखा नाही. त्याला म्हणायचं भिन्न छेद अपूर्णांक. कसले म्हणायचे? भिन्न छेद. छेद सारखे आहेत का? नाही. अंश सारखे आहेत का? नाही. भिन्न छेद अपूर्णांक. लक्षात आलं सगळ्यांच्या?